भारतातील जगप्रसिद्ध असणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता दीदी मंगेशकर यांचा आज जन्मोत्सव। वंदनीय सिद्धेश्वर श्री संत गुलाबबाबांनी दिलेला प्रसाद, त्यातून आलेली लता दीदींना अनुभूती आणि त्यानंतर वंदनीय गुलाबबाबांच्या लता दीदी भक्त कशा बनल्या हे आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊया। तोपर्यंत आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। ही गोष्ट आहे 26 डिसेंबर 1983 सालची। यावेळी लता दीदी मंगेशकर घाटकोपरला शितोडे महाराज यांच्या दरबारामध्ये वंदनीय बाबाजींचे दर्शन घेतले आणि बाबांना विनंती केली की चला बाबा, आमच्या घराला आपले पाय लागू द्या असे म्हणून। वंदनीय बाबाजी घाटकोपरहून मुंबईला लता दीदींकडे आले। त्या 5व्या मजल्यावर राहत असत। तिथं फुल सिक्युरिटी, कडक बंदोबस्त, वंदनीय बाबासोबत असणारी मंडळी लिफ्टनेच त्यांच्या घरी गेले। तिथे गेल्याच्या नंतर संपूर्ण रात्रभर वंदनीय बाबाजींनी भजन केले। दुसऱ्या दिवशी वंदनीय बाबाजींनी स्नान वगैरे केले। चतुर्थी होती, त्यातल्या त्या दीदींनी असं ठरवले की बाबांचा जन्मोत्सव साजरा करायचा। जन्मोत्सव साजरा करण्यामागचा असणारा त्यांचा गोड हेतू, देवघराला भक्ती सन्मानी पूजीला। बाबाजींना केक कापायला लावला, त्यात त्याने पेढ्यांचे 3 बॉक्स आणले। लता दीदींची देवघर म्हणजे 10 बाय 10ची रूम असे सांगितले जाते। त्या काळी जी काही बाबांच्या सानिध्यात असणारी मंडळी होती त्यांच्या मुखातून हे ऐकलेलं आहे। असं म्हणतात की लता दीदींची पूजा जवळपास 1 तास अशी चालायची। पेढे आणल्याच्या नंतर वंदनीय बाबाजींनी त्यांना संपूर्ण पेढे एकजीव करायला सांगितले, म्हणजे त्यांचे 21 लाडू बनवा असे सुद्धा त्यांना सांगितले। त्यावेळी त्यांच्यासोबत आशाताई भोसले, हृदयनाथ मंगेशकर, लता दीदींच्या आई लता दीदी, मीणाबाई व त्यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता आणि वंदनीय बाबांजींसोबत असणारी संपूर्ण मंडळी। लाडू बनवून तयार झाले, एका पातेल्यात आणले आणि सर्वच्या सर्व बाबाजींच्या समोर ठेवले। वंदनीय बाबांजींनी आरती करायला सांगितली आणि सोबत प्रसाद वाटून घ्या असे सुद्धा सांगितले। लता दीदींना एक घ्यायचा लाडू सांगितला आणि सर्वांना अर्धा लाडू वाटून दिला। सर्वांनी प्रसाद खाल्ला, परंतु लता दीदींच्या हातात जो लाडू होता तो लता दीदींकडून फुटतच नव्हता। हाताने फोडायचा प्रयत्न केला, हाताने फुटत नव्हता। दाताने फोडायचा प्रयत्न केला, दाताने सुद्धा फुटत नव्हता। लता दीदी बाबांना म्हणाल्या, बाबा लाडू तर फुटत नाही, लाडू तर दगडासारखा कडक आहे। असं बाबांनी ऐकल्याच्या नंतर वंदनीय बाबाजींनी हसले आणि लता दीदींना म्हणाले, बाई हे जर असं लोकांनी जर ऐकलं तर लोक तुम्हाला असतील। हे ऐकून लता दीदी सुद्धा बाबांना म्हणणार, नाही ना बाबा, हे बघा खरोखर कडक आहे, फुटतच नव्हता। मग जवळ तिथं तबला होता, त्या तबल्याजवळ असणारी हातोडी त्यांनी घेतली आणि त्या हातोडीने लाडू फोडायचा प्रयत्न केला। तिथं असणारी सर्व मंडळी त्यांना हसायला लागली। काय कृत्य चाललंय बाबा हे? तो मोदक, तो लाडू असतो खव्याचा आणि तो हातोडीन कसं का फुटणार? असे उद्गार ऐकून 2-3 दणके त्याला दिले आणि तो लाडू कडक दगडासारखा असणारा फुटला। तो फुटला तर त्यातून एक सुपारी निघाली। हे बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले। मग म्हणाल्या, बाबा यात तर सुपारी निघाली, मग आता? बाबाजी म्हणाले, बाई तुमच्या आवाजाची लोकांनी सुपारी घेतलेली आहे, तुम्ही आता एक काम करा ना, ते गणपती बाप्पा आहेत, आपण त्यांची पूजा करावी। मग तदनंतर वंदनीय बाबांची यांच्या हस्ते देवघरात सुपारीची मांडणी केली आणि गणपती बाप्पांची आरती केली। देवघरात आज सुद्धा सुपारी आहे। वंदनीय बाबांनी लता दीदींना काय सांगितले, लोक जे आपली सुपारी घेतील तर आपण त्या सुपारीची पूजा करायची, हा असणारा गूढार्थ काही कळाला नाही। म्हणजे लोक सुपारी घेतात, परंतु आपण तिला गणपती बाप्पा समजून पूजा करायची, कारण विघ्न विनाशक म्हणजे गणपती बाप्पा आहेतच, तेच सर्व सांभाळ करतात, हा त्यातील असणारा भाव वंदनीय बाबाजींना कळाला।
त्यावेळी वंदनीय बाबाजींचे असे शब्द होते, भाऊ, ज्याने मीराबाई बघितली नसेल त्यानं लताबाईंना बघा, त्यातच आपली मीराबाई आहे. हे आपल्या बाई जगात प्रसिद्ध आहे असे पुन्हा होणार नाही. त्यावेळचे बाबाजींचे शब्द आज रोजी सत्यात उतरलेले आपण सर्वांना दिसत आहे. हे असे शब्द ऐकूनच मन भरून आले आणि वंदनीय बाबाजींचे चरण धरून ढसाढसा रडायला लागल्या. वंदनीय बाबाजींना मनोभावाने शरण आल्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत वंदनीय बाबाजींचेच स्मरण करत राहिल्या. लताबाई म्हणाल्या होत्या, बाबाजी, आपण मला आधी का नाही भेटले हो? असे शब्द त्यांच्या अंतःकरणातून येत होते. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप. बाबाजींनी त्यांच्यावर कृपा अशी केली की त्यानंतर त्यांच्या आवाजाला कुठलाही त्रास झाला नाही. त्याचसोबत त्यांच्या आवाजासह त्यांची कीर्तीसुद्धा ते गेल्याच्या नंतर आज जग प्रसिद्ध आहे. माणसानं मरावं, परंतु जीवन जगत असताना असं जगून मरावं की जगदऋषी तुकोबारा सांगतात, तुका म्हणे एका मरणेची सरी, उत्तम चिवरे कीर्ती मागे. आज सुद्धा संपूर्ण जग त्यांचं नाव काढतंय. हा असणारा भगवान गुलाबबाबांचा प्रसाद. हे वंदनीय बाबाजींचे अलौकिक असे दिव्य चरित्र आणि त्यातील स्वर सम्राज्ञी लतादीदी मंगेशकर अशा बनल्या बाबाजींच्या निस्सीम भक्त. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट करून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपणास मिळतील. तोपर्यंत सर्वांना प्रेमपूर्वक रामकृष्ण हरी. जय गुलाबबाबा.